नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून एका वृत्तपत्रामध्ये हरिभक्त परायण देवदत्त परुळेकर यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. तो विचार असा आहे की स्वभाव बदल आवश्यक. रूप नाही स्वरूप बदला, गाढव शृंगारले कोडे, काही केल्या नव्हे घोडे. तुकाराम महाराज किती साध्या शब्दात मोठं तत्वज्ञान सांगून जातात नाही. बाहेरून कितीही सजवलं रंगवलं तरी मूळ स्वभाव बदलला नाही तर काहीच उपयोग नाही. आजच्या जगात तर ही गोष्ट अजून जास्त खरे वाटते. आपण रोज बघतो कुणी महागडे कपडे घालतो, ब्रँडेड वस्तू वापरतो, सोशल मीडियावर परफेक्ट दिसतो, पण आतून मात्र अस्वस्थ असंतुष्ट. कारण शृंगार बदलला जातो पण स्वभाव बदलला जात नाही ना. याचं एक फार सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर स्टीव्ह जॉब्स याचं जीवन. सुरुवातीला जॉब्स यांना खूप यश मिळालं. ॲपल कंपनी उभी केली, नाव पैसा प्रसिद्धी सगळं मिळालं. पण त्यांच्या स्वभावात एक गोष्ट होती, अहंकार आणि हट्ट. त्यामुळेच त्यांच्या स्वतःच्या कंपनीतून त्यांना बाहेर काढलं गेलं. तेव्हा काय झालं? त्यांनी बाहेरून स्वतःला सजवायचा प्रयत्न केला नाही. त्यांनी आतून स्वतःला बदलायला सुरुवात केली. शांतपणे विचार केला, शिकले, अनुभव घेतले आणि पिक्सारसारखी कंपनी उभी केली. आणि जेव्हा ते पुन्हा ॲपलमध्ये परत आले तेव्हा ते आधीचे तेच नव्हते. ते जास्त परिपक्व, समजूतदार आणि दूरदृष्टी असलेले झाले होते. आता इथे महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे? त्यांनी शृंगार केला नाही, त्यांनी स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला. आपल्या आयुष्यातही असंच होतं की एखादा विद्यार्थी फक्त बाहेरून अभ्यासू दिसण्याचा प्रयत्न करतो. नवीन वही, पेन, टेबल, पण अभ्यासाची सवय नाही. मग काय उपयोग? किंवा एखादा माणूस चांगला दिसण्यासाठी गोड बोलतो, पण मनात मात्र मत्सर आणि राग भरलेला असतो. हे म्हणजे गाढवाला घोड्यासारखं सजवण्यासारखं आहे. खरं परिवर्तन कुठे होतं? तर ते मनात. स्वभाव, विचार, दृष्टिकोन बदलला की आयुष्य बदलतं. बघा, बाहेरचा मेकअप काही दिवस टिकतो, पण आतला बदल हा कायमचा असतो. म्हणूनच रोज थोडा वेळ स्वतःकडे बघायला हवं. मी काय विचार करतोय? माझ्या कृतीत प्रामाणिकपणा आहे का? मी बदलासाठी तयार आहे का? हळूहळू केलेला हा आतला बदलच फार मोठा फरक घडवतो. छोट्या छोट्या सवयी, चांगले विचार आणि सातत्य यातूनच खरं व्यक्तिमत्व घडत असतं. म्हणून तुकोबा आपल्याला सांगतात, स्वतःला फसवू नका. लोकांना दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी बदला. आज एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारूया. मी फक्त दिसण्यासाठी चांगला आहे की खरंच चांगला होतोय? कारण घोडा होण्यासाठी शृंगार नाही तर स्वभाव बदलावा लागतो. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.